नाही हे करणार. त्यामुळे पुढची गोष्ट ती नंतर सांगतो. फक्त एवढंच की तो देव आणि त्या अजमल राजाच्या घरी आला. तुम्हाला माहिती असलं तर एक खूण सांगतो. मारवाडी लोक ज्याला रामदेव बाबा म्हणतात का नाही, हे रामदेव बाबा नव्हे, पतंजली योगपीठ नाही, ते रामदेव बाबाचं मंदिर आहे बघा, लातूरला अवसर रोडला. ते रामदेव लाचाबाई सगुणाबाई करे ती कथा आहे. सगळी कथा सांगत नाही, पुन्हा केव्हा तरी सांगेल. 1.5 तास होत आलाय. तुम्हाला सगळ्याला भुका लागली असतील. मला काय हो, तुम्ही बसल्यावर मी बडबड करणारच नाही का. पण माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की इथं बसलेल्या सगळ्या लोकांना, बरं का, पुरुष असू द्या आणि बायका पण असू द्या, सगळ्याला वाटतं माझा पोरगा खूप शिकावा आणि त्याला IT मध्ये नोकरी लागावी आणि त्याला 2 लाख 3 लाख 4 लाख पगार मिळावी, त्यानं बंगला घ्यावा, गाडी घ्यावं आणि ह्या नवरा बायकोनी बोंबलत हिंडावं. हे सगळ्याला वाटतं. माझं चुकीचं नाही, मी तुमच्यावर आरोप करत नाही. पण इथं बसलेल्या सगळ्यांना मी विचारतो, प्रश्न विचारतो. पुरुषांना पण विचारतो आणि स्त्रियांना सुद्धा विचारतो की आतापर्यंत लग्न झाल्यापासून आज तुमचं जितकं वय असेल तितक्या वयापर्यंतचा एकच प्रश्न माझा सगळ्याला, कुणाला तरी असं कधीतरी वाटलं का की माझ्या घरात गोपाल कृष्ण जन्माला यावा, असं कुणाला तरी वाटलं का? हात वर करा. माझ्या घरामध्ये संत ज्ञानेश्वर जन्माला यावा असं कुणाला तरी वाटलं का? माझ्या घरामध्ये संत एकनाथ महाराज जन्माला यावेत असं कुणाला वाटलं का? माझ्या घरात नामदेव महाराज जन्माला यावे असं काय वाटलं का? ते तर जाऊ द्या. माझ्या घरात शिवाजी राजे जन्माला यावेत असं तरी कुणाला वाटलं का? माझ्या पोटी जिजाबाई जन्माला यावी असं कुणाला वाटलं का? माझ्या पोटी राणी लक्ष्मीबाई जन्माला यावी असं तरी कुणाला वाटलं का? नाही. हे सगळे जन्माला यावेत पण दुसऱ्याच्या घरी. आम्ही बघतो पण आमच्या घरी आणि IT नोकरी. अरे बेकारी, मागणं काय मागावं, मागणं कसं मागावं, मागणं कुणाला मागावं, मागणं केव्हा मागावं आणि मागणं कसलं मागावं याचाही थोडंसं कुठेतरी शिकलं पाहिजे. अहो, ज्या माऊलीच्या ज्याच्या घरामध्ये माऊलीचा जन्म झाला, अहो त्याच्याकडं रिद्धी सिद्धी पाणी भरतायत. ज्या माऊलीच्या पोटी जन्माला शिवराय आले त्याच्याकडे रिद्धी सिद्धी पाणी भरतात. ज्याच्याकडे एकनाथ महाराज जन्माला आले त्याच्याकडे रिद्धी सिद्धी पाणी भरायला लागलेले आहेत. ITचं काय घेऊन बसला? माऊलीच्या पालखीचं ऐश्वर्य बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की माऊली काय आहे. तुकोबारायाच्या पालखीला पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तुकाराम महाराज काय आहेत. माझ्या शिवरायाचं ऐश्वर्य पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की शिवराया काय आहेत. शिवरायाचा जन्म कशासाठी झाला माहितीये? कशासाठी झाला शिवरायाचा जन्म? दारू प्यायची, जय शिवबा म्हणायचं, बोंबलं तिंडायचं, त्याच्यासाठी झाला. अहो, जे शिवरायाला अपेक्षित आहे, जे शिवरायाला गरजेचं आहे, जे शिवरायाने केलं ते करणं अपेक्षित आहे. हो, ते करणं अपेक्षित आहे. ते करा. असं काही करू नका की ज्याच्यामुळं कोणाला चीड येईल. असं वागू नका. अशा पद्धतीनं हे उत्सव साजरे करण्याची पद्धत नाही. गणपतीचे उत्सव तर आपल्याकडं कधीच गणपती उत्सवाला नसतात. कोण असतात? मूर्त्या. गणपती कधीच नसतात. कारण गणपती तवाच निघून गेले ज्या वेळेला गणपतीच्या समोर तुम्ही आम्ही बसून डाव खेळायला लागलो.
गणपती तवाच निघून गेले, त्याच्या समोर तमाशे करायला लागलो. गणपती तवाच निघून गेले, दारू पिऊन त्याच्या नावानं माया 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 करायला. नाही राहिले गणपती, नाही राहिले शिवबा तुमच्या जवळ, नाही राहिली देवी तुमच्या जवळ. देवी कशासाठी बसवायची? तर त्या दसऱ्याच्या दिवशी दारू प्यायसाठी, मटण खायसाठी. अहो ते मदिरा आणि मांस दैत्याला आहे. कशाला दैत्य होऊन देवीला बसता? तिच्या पायाखाली चेंगरून मारावं लागेल. दैत्य होऊन देवीला भजू नका, भक्त होऊन देवीला भजा. तर उपयोग आहे. तेव्हा कोणत्या देवाची कशी भक्ती करावी, कोणत्या संताची कशी भक्ती करावी. शिवराय म्हणजे साक्षात महादेवाचा अवतार होता, तुम्हाला मी सिद्ध करून दाखवेन. पण महादेवाचा अवतार काय, आणखी कोणाचा संताचा अवतार काय? आमच्या कल्याणासाठी सगळे अवतार झाले आणि त्या अवताराचा आम्ही बिमोड करायला निघालोत, बुडवायला निघालोत. माय बापू, चुकलं असलं तर नक्कीच माफ करा, पण ह्या अशा पद्धतीनं उत्सव साजरे करू नका. करायचं आहे जे शिवरायाला अपेक्षित आहे. शिवरायाचा 8वा प्रताप. त्यानं काय प्रताप केला? शिवरायानं 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि आम्ही 16व्या वर्षी रस्त्यानं झिंगला. हे केलं का शिवरायानं? तेव्हा हे सोडा, त्याच्यात मध्ये काही राहिलेलं नाहीये. दारू गांजा मत कर यारो, अक्कल गुंग हो जाती है, पल्लू के दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. दारू गांजा आणि तेही देवदेवतांच्या नावावर अजिबात करू नका. हे सगळं चुकीचं आहे. कोणत्या तरी दैत्यांनी आपल्यामध्ये हे आणून सोडलेलं आहे. तेव्हा या सगळ्याचा त्याग करा, मनुष्यवृत्ती धारण करा, भक्त व्हा, देवाला भजा आणि देवच व्हा. हा दत्त जयंतीचा, या गुरुपौर्णिमेचा दत्त महाराजांचा संदेश की आपल्या घराघरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या दारामध्ये भगवंत यायलाच हवा. आणि हाच अट्टहास केला तरच आमचा धर्म टिकेल, आमचं राष्ट्र टिकेल, आमची संस्कृती टिकेल. आणि त्याच्यासाठीच आम्हाला सगळं काही करावं लागेल. म्हणून माय बापू, भावनेच्या भरामध्ये आणि बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकून शब्द निघून गेला असेल तर आपल्याला मायबाप म्हणतोय मी. मग आईचं काळीज जर तुमचं माझ्याबद्दलचं असेल, उदाहरण करणानं मला क्षमा करा. पण मी सांगितलेल्या गोष्टीचा निश्चितपणानं विचार करा. आज भगवंताची आपल्याला गरज आहे. भगवंताची का गरज आहे हे पुन्हा आपण केव्हा तरी पाहूया, आज नको. पण आपल्याला सर्वांना भगवंताची गरज आहे. भगवंत देवळात नाही तर आपल्या घराघरात आला पाहिजे, आपल्या मनात आला पाहिजे, आपल्या हृदयामध्ये आला पाहिजे, बसला पाहिजे आणि त्यानं आपलं सूत्रसंचालन केलं पाहिजे. एवढी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये भावना रुजली पाहिजे, असली पाहिजे. निश्चितपणानं तो नंद आणि यशोदेच्या दरवाजामध्ये खेळलेला गोपाल कृष्ण आपल्या प्रत्येकाच्या दरवाजामध्ये खेळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाचे भजावे, म्हणून देवाचं नामस्मरण करावं, म्हणून देवाचं चिंतन करावं. जेवढं देवाचं नामस्मरण आणि चिंतन करता येईल तेवढं करावं. दुसऱ्याची निंदा करण्यामध्ये वेळ घालवू नका, दुसऱ्यांना वाईट लेखण्यामध्ये वेळ घालवू नका. दुसऱ्याचं चांगलं चिंता. वेद काय म्हणतो? भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुमास्तनूः, बिल्व्यसेमहि देवहितं यदायुः. हे वेद सांगतो. या वेदाच्या मंत्राची थोडीशी जाणीव ठेवा. कानानं चांगलं ऐकावं, तोंडानं चांगलं बोलावं,
डोळ्यानं चांगलंच पाहावं, बाकीचं बघून न बघितल्यासारखं करा, ऐकून न ऐकल्यासारखं करा आणि बोलूच नका. हे वेद सांगतो तुम्हाला. आणि हा भगवंत प्राप्तीचा, भगवंत आपल्या घरामध्ये प्रगटपण्याचा, भगवंत आपल्या दरवाजामध्ये रांगण्याचा आणि खेळण्याचा लाभ घ्यायचा असेल तर या वेदाच्या उक्तीप्रमाणे आपण प्रत्येकानं वागायचा प्रयत्न करा. विठ्ठल मात्रा ज्याने घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. या न्यायानं आपण सगळेजण जर चाललात तर निश्चित प्राणानं तुमच्या सर्वांच्या घरी, सर्वांच्या मनामध्ये, सर्वांच्या दरवाजामध्ये आणि सर्वांच्या हृदयामध्ये तो माझा भगवंत हसत खेळत राहो आणि या संपूर्ण विश्वाला त्याचा निश्चित अशा प्रकारचा फायदा हो. हा त्या जगत त्या प्रभूच्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी, जगन्नाथाच्या ठिकाणी विनम्र प्रार्थना करतो. आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दत्त महाराजांच्या संदेशासह त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा आपण सर्वांना मी देतो. तेव्हा आपण याचा स्वीकार करावा. प्रत्येकाला प्रसाद घ्यायचा आहे. घाई करू नका. आपण जितकं नामस्मरण कराल, एकदम उठलात तरी इथून जाऊ शकणार नाही. तेव्हा सावकाश सावकाश आपल्या जागेवरच बसून राहा. आणि जागेवर आत्ताच मी बोलायलो तोवरच उठायला लागला. कसा मेळ लागायचा हे. बसा बसा. काय 5-10 मिनिट उशीर होईल, याच्या पलीकडे काही होणार नाही आहे. तर भगवंताचं नामस्मरण करा. भजन चालत राहील. आपण सर्वजण भजन म्हणूया आणि भजन करत 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 प्रसाद प्रत्येकाला मिळेल. आणि प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये एवढी विनंती ऐकावी. ओम गुरु जय गुरुदेव, जय गुरु, जय गुरु, जय गुरुदेव. ओम गुरु जय गुरु, जय गुरुदेव, जय गुरु, जय गुरु, जय गुरुदेव. जय गुरु, जय गुरु, जय गुरुदेव. जय गुरु, जय गुरु, जय गुरु.